आम्ही अनुभवला लहानपणापासून असे आर्मड कोर 70 आर्मड रेजिमेंट, 22 राष्ट्रीय रायफल आणि 54 आर्मड रेजिमेंट, 41 आर्मड ब्रिगेड आमचे बंधू दत्तात्रय शामराव बनसोडे यांची आज निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलो आहोत। आता बराच वेळ झालाय, सर्वांना वाटतंय की आपल्या सगळ्यांनाच आता वेळ झालेला आहे, वेळेचं सगळ्यांना महत्व पण आहे, परंतु एक ध्यानात ठेवा, जर आपण सैनिकांची किंमत केली तर आपली वेळ बरी आहे। कारण की जर आजचा आपला जरी पण 1-2 तास वेळ गेला, पण जर एक तास जरी भारतीय सीमेहून जर सैन्य हटवलं ना, तर आपला सर्वांचा भविष्य काळ आणि वर्तमान काळ आणि भविष्य काळ सर्व अंधारात, आपण एक तास पण जिवंत नाही राहू शकत। त्यामुळे सर्वांनी थोडस दत्ता भाऊंचं पण आज मनोगत आपण सर्वांनी ऐकून घेणं गरजेचं आहे, कारण तो त्यांचा एक खूप मोठा प्रवास आहे। मित्रांनो, मी लहानपणापासून याच घरातून दत्ता भाऊंची भरती झाली होती, बरोबर ना, माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यावेळी 26 वर्षापूर्वी मित्रांनो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या एका स्त्रीचा हात असतो। मग ती स्त्री आई असू शकते, पत्नी असू शकते, बहीण असू शकते, परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी दत्ता भाऊंच्या यशाच्या मागे त्यांच्या पत्नीपेक्षा जास्त हात आणि सिंहाचा वाटा हा त्यांच्या आईचा आहे। कारण की मी लहानपणापासून पाहतोय की दत्ता भाऊ जसं भरती झाले, जर सुट्टीवर आले, सर्व बनसोडे परिवारच, म्हणजे फक्त हा बनसोडे परिवार नाही, जो त्यांचे चुलते आहेत, त्यांचे काका आहेत, हे सगळेच ते दत्ता भाऊला पार त्या झेलमला म्हणजे घेण्यापासून, इथं रेल्वे स्टेशनवर इथे येण्यापासून तर पूर्ण एक 10-15 दिवस आणि पुन्हा सोडण्यापर्यंत हा परिवार एकदम एकत्र असायचा। आणि आम्ही पण ते सगळं अनुभवलंय। मी पण रात्री बऱ्याच वेळा आपलं अमोल असं निलेश असं यांच्यासोबत दत्ता भाऊला सोडायला पण गेलोय, इथं आलं स्वागत पण केलंय। परंतु मित्रांनो, सैन्यामध्ये कुणीच उदरनिर्वाहासाठी जात नाही, माझं असं मत आहे। कारण की उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा स्वतःचं जीवन जगण्यासाठी अजून खूप कामधंदे आहेत, बरोबर आहे ना, पण सैन्यामध्ये जो व्यक्ती जातो ना, तो त्याच्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून स्वतःच्या जीवाची बाजी लावायची तयारी असून तो देशाची सेवा करण्यासाठी जात असतो। मित्रांनो, बडे कमाल होते हे फौजी, बडे कमाल होते हे फौजी, जेब में पर्स में परिवार और दिल में हिंदुस्तान रखते हैं फौजी। अशा गोष्टीप्रमाणे खूप खडतर प्रवास करून दत्ता भाऊंनी नोकरी केली, मला वाटतं प्रायव्हेट कंपनी सुद्धा काम केलं, आपल्या परिवारापासून दूर राहून 26 वर्ष देशसेवा केली। एवढं सोपं नाहीये, आपण जरी पण आज काही वेळा असतो, पण पूर्ण आयुष्य देशसेवा करणं, त्यानंतर येणं, मला वाटतं खरंच हा त्यांच्या घरच्यांचा देखील भाग्यांचाच आहे। आणि मित्रांनो, मला असं वाटतं की एकच आपण म्हणतो जवान, एखादा माणूस 26, 28, 30 वर्षापर्यंत जवान असू शकतो, परंतु फौजी हा असा एकमेव व्यक्ती आहे, तो त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो जवानच असतो। त्याला आपण भारतीय सैनिकांचा जवानच म्हणत असतो। तर अशा आमच्या लाडक्या दत्ता भाऊला मी त्यांच्या येणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो, कारण की त्यांनी निश्चितपणाने परिवाराला वेळ दिलेला नाही, परिवाराने त्यांना खूप वेळ दिलाय, त्यांना भरती करण्यापासून असं मध्यंतरी सगळा हा काळ गेला असं। आणि मगाशी दाजी सुद्धा म्हणले, संतोष दाजी, की खरंच आईचं असणं खूप गरजेचं होतं, कारण की मंदामावशींनी खूप कष्टाने दत्ता भाऊला, काकांनी, आपल्या शामराव काकांनी खूप कष्टाने त्यांच्या मुलांना शिकवलं। 2-2 मुलं त्यांचे देशसेवेत आहेत, म्हणजे हे काही खूप मोठी गोष्ट आहे। परंतु या ठिकाणी मंदामावशींचं असणं सुद्धा गरजेचं होतं। त्यांनी सगळा हा त्यांचा म्हणजे जे पूर्ण आयुष्य आहे ते त्यांच्या मुलांना पाहून जगलंय। 2 मुलांपासून त्या 26 वर्ष मला वाटतं बाजूला राहिलेत, आणि आता कुठेतरी दत्ता भाऊला त्यांच्या परिवाराला, आईला देण्याची म्हणजे